नमस्कार मंडळी. कढी भात आवडत नाही असा शोधूनही माणूस सापडत नाही. मग तुमची कढी बनवत असताना दही वेगळं व पाणी वेगळं होते का? किंवा कढी बनवत असताना तुमची कढी फाटते किंवा जास्तच घट्ट बनते का? मग आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. आज आपण बनवणार आहोत अगदी परफेक्ट अशी कढी, जी की कधीही फाटणार नाही आणि तेही खास टिप्ससह. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर पहा, साहित्यामध्ये मी घेतलेला आहे लसूण, हिरवी मिर्च, कोथिंबीर आणि 2 चमचे बेसन पीठ. कांदा हा ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता किंवा नाही. आता आपण हे कढी बनवण्यासाठी जे साहित्य घेतलेले आहे ते एक एक करून कट करून घेऊ. सुरुवातीला आपण कांदा कट करून घेऊ. तर पहा, या ठिकाणी मी फार छोटा कांदा घेतलेला आहे. त्यातला पण मी फोडणीसाठी फक्त अर्धा कांदा वापरलेला आहे. त्यानंतर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेऊ. त्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या, थोडेसे जिरे, हे आपण पेस्ट काढून घेऊ. मिक्सरच्या भांड्यावर काढलेले मिश्रण आपण एका वाटीमध्ये बाजूला काढून घेऊ. तर पहा, मी बाजूला काढून घेते. त्यानंतर कढी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी घट्ट असं दही घेतलेलं आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे 1 वाटी दही टाकू, 2 चमच बेसन पीठ आणि थोडेसे आपण यामध्ये शेंगदाणे देखील टाकून घेऊ. शेंगदाण्यामुळे आपल्या कढीला मस्त असं टेक्स्चर येते, म्हणून मी यामध्ये थोडेसे शेंगदाणे देखील टाकून घेतलेले आहे. आता 1 ते 2 मिनिटे आपण मिक्सर वाटे त्याला मस्त फिरवून घेऊ. तुम्ही पाहू शकता, मी मिक्सर वाटे याला फिरवून घेतलेला आहे. बेसन व दही मिक्सर वाटे मस्त फिरून घेतल्यास कढीला मस्त छान मलाईदार पोत येतो. आता आपण फोडणी देऊ. कढीसाठी थोडं आंबटच दही वापरायचं आहे, त्यामुळे कढीला छान मस्त पारंपरिक चव येते. फोडणीसाठी कढईमध्ये 2 मापे तेल टाकून, तेल तापल्यास आपण त्यामध्ये मोहरे, जिरे हे व्यवस्थित कढल्यास आपण जे पेस्ट बनवलेले आहे मिरची व लसूण ते यामध्ये आपण टाकून घेऊ. मध्यम गॅसवरती आता आपण यांना व्यवस्थित परतून घेऊ. कांदा हा ऑप्शनल आहे, मी सुरुवातीला सांगितला होता, त्यामुळे मी यामध्ये किंचित कांदा टाकून घेतलेला आहे. कढी बनवण्यासाठी तुम्ही दह्याऐवजी ताक सुद्धा वापरू शकता. जर तुम्ही ताकाची कढी बनवत असाल तर 1 कप ताकासाठी 2 ते 3 चमचे बेसन पीठ पुरेसं आहे. जर जास्त बेसन पीठ घातलं तर आपली कढी ही थंड झाल्यावर घट्ट होते. तर पहा, 2 ते 3 मिनिटे मी मंद आचेवरती आपलं हे मिश्रण व्यवस्थित परतून घेत आहे. आणि बेसनच्या गुठळ्या न राहण्यासाठी तुम्ही दही व ताक एकत्र करून त्यांना व्यवस्थित रवीने देखील फेटून घेऊ शकता. तर पहा, आपलं हे मिश्रण मंद आचेवरती मस्त लालसर झालेलं आहे. आता आपण यामध्ये अर्धा चमच हळद टाकून घेऊ. त्यानंतर लगेच आपण यामध्ये मिक्सर वाटे जे काढलेलं आहे दही व बेसन ते यामध्ये आपण टाकून घेऊ. या मिश्रणाला देखील आपण अर्धा ते 1 मिनिट मस्त परतून घेऊ तेलामध्ये. त्यानंतर यामध्ये आपण गरम केलेलं पाणी टाकून घेऊ. तर पहा, मी यामध्ये गरम पाणी ओतून घेते. आणि फोडणीमध्ये दह्याचे मिश्रण मिसळल्यास कढीला पहिली उकळी येईपर्यंत चमच्याने मस्त त्याला ढवळत राहायचं, म्हणजे यामुळे आपली कढी फुटणार नाही, म्हणजेच फाटत नाही. त्यानंतर आता आपण वरतून भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकून घेऊ. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता या कढीला आपण मस्त 2 ते 3 मिनिटे उकळून घेऊ. कढी उकळताना गॅस मंद ठेवून घ्यायचा, यामुळे दही फाटत नाही आणि कढी मस्त एकजीव होते. आपली ही कढी थंड झाल्यास अधिक घट्ट होते, त्यामुळे मी सुरुवातीलाच थोडे जास्त पाणी घातलेलं आहे यामध्ये, म्हणजेच थोडी पातळ कढी बनवून घेतलेली आहे. तर पहा मंडळी, 2 ते 3 मिनिटे मंद आचेवरती आपली मस्त गरमागरम कढी खाण्यासाठी तयार आहे. त्यासोबत मऊ व लुसलुशीत आपला भात देखील तयार आहे. आणि कढी भात खाण्यासाठी नेहमीच्या भातापेक्षा कढी भातासाठी थोडे जास्त पाणी वापरा, जेणेकरून भात मऊ व लुसलुशीत होईल. तर मंडळी, अशी गरमागरम कढी भात खाण्याची मजाच काहीतरी वेगळी. त्यासोबत जर बारीक चिरलेला कांदा व लिंबू असेल तर जेवणाचा बेतच पक्का. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुमची कढी कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ही कढी तुम्ही भातासोबत तर खाऊ शकताच, पण नुसती प्यायला सुद्धा इतकी भारी झाली ना, बस एकच नंबर. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि उज्ज्वन्स फूड रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझा नवीन कोणताही व्हिडिओ असो तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल.
भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.